नमस्कार पशुपालक मित्रांनो, तुमची गाय माझावर आलीये हे ओळखण्यात तुमची फजिती होतीये का? रेतन करूनही गाय वारंवार उलटतीये? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत गायीचा माज ओळखण्याची 100% खात्रीशीर आणि वैज्ञानिक पद्धत. मित्रांनो, सर्वात आधी गायीमध्ये दिसणारे शारीरिक बदल तपासा. गाय माझावर आली की तिच्या योनीभागात सूज आणि लालसरपणा स्पष्ट दिसतो, पण सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे काचेसारखा पारदर्शक आणि चिकट स्राव. हा स्राव जर दोरीसारखा लांब लोंबकळत असेल तर समजा तुमची गाय रेतनासाठी तयार आहे. याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. आता बोलूया वागण्यातल्या बदलांबद्दल. माझावर आलेली गाय अचानक अस्वस्थ होते. ती वारंवार हंबरते आणि इतर गायींच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते. अशावेळी तिचं खाणं पिणं सुद्धा कमी होतं. जर तुमच्या गोठ्यात एखादी गाय अशी लक्षणं दाखवत असेल तर वेळीच सावध व्हा. पण मित्रांनो, सर्वात मोठा पॉइंट आहे स्टँडिंग हीट टेस्ट. नीट लक्ष देऊन ऐका. जर दुसरी गाय तुमच्या गायीवर चढली आणि तुमची गाय हालचाल न करता शांतपणे उभी राहिली तर तोच असतो रेतनाचा सर्वात बेस्ट टाइम. याच काळात गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आता सर्वात महत्त्वाचं गणित म्हणजे टायमिंग. गायीचा माज साधारण 12 ते 18 तास टिकतो. त्यामुळे माज दिसल्यापासून 12 ते 24 तासांच्या आत जर तुम्ही रेतन केलं तर रिझल्ट नक्की मिळतो. मित्रांनो, ही सर्व चिन्ह लक्षात ठेवली तर तुमचं कधीच नुकसान होणार नाही आणि तुमची गाय एकाच वेळेत गाभण राहील. तुमच्या गायीला अशी समस्या कधी आली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशाच जबरदस्त माहितीसाठी आपल्या ॲनिमल वर्ल्ड मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. टिप: